नमस्कार मित्रांनो, मी बळीराम साठे आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। आणि पाहू शकता आज बघा नेकनूरीतून आपले शेतकरी आलेले आहेत आणि जे पाहू शकता आपल्या ह्या ठिकाणी आपण रेन पाईप गोळा करण्यासाठी आपण शेतकऱ्याच्या हिताचं एक आपण यंत्र बनवलेलं होतं, एक रेन पाईप गोळा करण्यासाठी देशी जुगाड म्हणून। आणि आपण आज भेटूत की हे नेमकं कुठून आलेत काय नाही, आणि आपण हजारो वाशे पीस म्हणून आपण शेतकऱ्याचं काम कमी केलेलं आहे। तर आपण विचारू त्याला। राम राम। राम राम। तुमचं गाव कोणतं? नेकनूर पाशी बाळापूर आहे, छोटंसं गाव माझं। पण काय झालं सर, ज्यावेळेस आम्ही शेतीमध्ये कामगार लावतो हे पाईप गोळा करण्यासाठी, तर एक पाईप गोळा करायला कमीत कमी 2 ते 3 तास पण जातात, प्लस मजुरी जाते। पाईप पाईप पण जमा होत नाही, त्याला भरपूर खर्च होता। पण मी व्हिडिओ कुठं बघितला होता मी? हे समजा हे यंत्र तुमचं मी इंस्टाग्रामवर पाहिलं होतं। इंस्टाग्रामवर पाहिल्यानंतर मी 2-3 वेळेस ते फोटो पाहिले, रिपीट पाहिले आणि मला वाटलं की हा एकदम योग्य पर्याय आहे की रेन पाईप जमा करण्यासाठी। शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता? तर शेतकऱ्याला सांगायला म्हणजे एकदम फायद्याचं काम आहे। अर्ध्या तासात 1 एकरमध्ये पाईप जमा होऊन जाईल। एक 330 फुटाचा पाईप गोळा करण्यासाठी किती वेळ लागते? 2-2.5 तास तर आराम जातो। समजा त्याच्यामध्ये तकलीफ जे होऊ लागली आणि मजूर मिळत होती का तुम्हाला? मजूर तर मिळतच नाही, तकलीफ होत, पण ते कामच व्यवस्थित नव्हतं। कारण एक पाईप ह्याच्यामध्ये गुंडाळून जर व्यवस्थित 3 वर्ष आपण वापरू शकतो, आणि जर हाताने जर जमा केला तर दुसऱ्या वर्षी फेकून जाईल। पाहू शकता शेतकरी मित्रांनो की आपल्या शेतकऱ्याचं मनोगत तुम्ही ऐकलेलं आहे। हे शेतकरी जे आपल्या नेकनूर या गावामधून आलेले आहेत, बीड जिल्ह्यामधून। पाहू शकता की हे शेतकऱ्यासाठी फक्त 800 रुपयाला आपण हे यंत्र बनवलेलं आहे। 330 फुटाचा पाईप अवघ्या 2 मिनिटांमध्ये ते 5 मिनिटांमध्ये गोळा होतं आणि याला मजूर पण जास्त लागत नाहीत आणि पाईप पण खराब होत नाही। जास्तीत जास्त शेतकऱ्याला ज्याला कोणाला हे समजा यंत्र पाहिजे त्यांनी संपर्क साधावा। चाटे शेती अवजारी, किनगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। धन्यवाद।